प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रभूने परत एकदा परमेश्वराची वचनाची सेवा करण्यासाठी तुम्हामध्ये मला घेऊन आलेला आहे. याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. आपण परमेश्वराचं सहाय्य घ्या. धन्यवाद धन्यवाद. आकाश पृथ्वीचे उत्पन्न करते आमच्या जीवन देव बाप्पा, तुझी उपकारस्तुती करते प्रभू. खरोखर तू किती महान देव आहेस प्रभू. देव बाप्पा, आज दिवसभर तू आमच्या संगती राहिलास आणि प्रभू ही वेळ तू आम्हाला दिलीस की तुझ्या वचनामधून मला बोलण्याची संधी देत आहेस. मग तुझं उपकार मानते प्रभू. प्रभू, माझ्या मनचे विचार, माझे 200 शब्द तू मान्य कर. ऐकणारे असणाऱ्या प्रत्येकाला देव बाप्पा ह्या वचनाचा लाभ पडू दे असं तुझ्याकडे प्रार्थना करते प्रभू. तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात ही प्रार्थना करते म्हणून ऐक बाप्पा. आमेन. आपण आपल्या एक वेगळ्या विषयाकडे आज पाहणार आहोत की आपण आपल्या घरामध्ये पुष्कळ लेकरं असतात नाही का. आपल्या बहीण भावंडांचे, आपली स्वतःची लेकरं, आपल्या शेजाऱ्यांची लेकरं आपण म्हणू शकतो, आपल्या नातेवाईकामध्ये लेकरं. आणि ते जेव्हा पास होतात, चांगल्या मार्काने पास होतात, तेव्हा आपण काय करतो त्यांना की नाही मी पास झालो, मला तू काहीतरी बक्षीस दे आपण म्हणतो नाही का. किंवा आपली मुलं आपल्याकडे मागतात, त्यांना की नाही आपण बक्षीस देतो, पुरस्कार देतो. चांगल्या मार्काने पास झाले, एखाद्याने चांगली गोष्ट केली, आपण त्याला चांगला पुरस्कार देतो. एखादा चांगला मुलगा मोठ्या हुद्द्यावर गेलेला असतो, तो चांगल्या रीतीने वरच्या हुद्द्यावर गेल्यावर आपण पण त्याला काहीतरी आपण बक्षीस देतो. तसंच आहे, देव देखील आपल्याला प्रतिफळ देतो, देव देखील आपल्याला बक्षीस देतो, आपल्याला पुरस्कार देतो. जेव्हा आपण परिपूर्ण परिश्रमपूर्वक आपण जेव्हा त्याचा शोध घेतो तेव्हा देव आपल्याला बक्षीस देखील देतो. आपण आज ह्याच विषयावर आपण आज आपण बोलणार आहोत की आपण परिश्रमपूर्वक आपण अगदी अंतःकरणपूर्ण देवाचा शोध घ्यायचा आहे. आणि घेतल्यानंतर काय आहे, आपल्याला परमेश्वर आपल्याला बक्षीस दिल्याशिवाय राहणार नाही, प्रतिफळ त्याचं दिल्याशिवाय राहणार नाही, बक्षीस प्रतिफळ किंवा पुरस्कार दिल्याशिवाय राहणार नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, तर त्यासाठी आपण पहिली पायरी आहे की आपण त्याचा शोध घेतला पाहिजे. कोण आहे देव, काय आहे तो, काय कशासाठी आपल्याला म्हणत आहे की मी तुम्हाला प्रतिफळ देणार आहे. तर त्याचा शोध घेणं फार महत्वाचं आहे. शोधणं म्हणजे काय, आपण देवाला इकडं तिकडं ह्या खोलीत, त्या घरात, त्या डोंगरावर, इकडं हवेत असं शोधणं नाही आहे. त्याच्याबद्दल आपण माहिती घेतली पाहिजे. तो कोण देव आहे, तो जिवंत देव असला पाहिजे. तो मला ज्या परमेश्वराने बनवलं तो देव, त्याचा मी शोध घेतला पाहिजे. त्याच्यापर्यंत जाण्याचा, त्याला मिळवण्याचा, त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि जेव्हा आपण परमेश्वर देवाला शोधतो म्हणजे त्याची इच्छा, दिशा किंवा शहाणपण, मदत, सामर्थ्य, संरक्षण, जीवनातील प्रत्येक परिस्थितीत तरतूद शोधण्यासाठी त्याची उपस्थिती असणं फार महत्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये. आणि तरच आपण परमेश्वराला शोधू शकतो आणि आपण त्याला भेटू शकतो. आपण देवाचे लेकरं आहोत नाही का. आपण देवाचं मूल आहे जो परिश्रमपूर्वक अगदीच मनापासून, अंतःकरणापासून देवाचा शोध घेतो. तो सतत सातत्यपूर्वक प्रार्थनेमध्ये, त्याच्या वचनाचं चिंतन करणं, त्याच्या उपासनेमध्ये राहणं, त्याची उपासनेची एक जीवनशैली आपण स्वीकारणे, पवित्र आत्म्याच्या नेतृत्वासाठी संवेदनशीलताद्वारे देवाचा शोध कोणत्याही टप्प्यावर आपण त्याचा घेतला पाहिजे. आपण जर देवाचे लेकरं असो तर. आणि त्यासाठी आपण उत्कटपणे, मनापासून, अगदीच खरेपणाने ह्या गोष्टीचं आपण पालन केलं पाहिजे. त्याच्या सतत वचनामध्ये राहिलं पाहिजे, वचन वाचलं पाहिजे, उलगडून बघितलं पाहिजे पवित्र शास्त्रामध्ये, पवित्र वचनामध्ये की देवाचं वचन आपल्याशी काय बोलत आहे, काय म्हणत आहे, तो कोण आहे, तो काय आहे आणि त्यांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे हे आपण शोधणं, धडपडणं, परिश्रमपूर्वक त्याचा शोध गेल्याने तरच ते आपल्याला प्रतिफळ मिळणार आहे. आणि त्याचं उत्कटपणे आपण अगदी खरेपणाने ह्या गोष्टीचं काय केलं पाहिजे, आपण कसं पालन करायचं हे आपण बघितलं पाहिजे. आपल्या चांगल्या कामासाठी देव तुम्हाला प्रतिफळ देईल आणि चांगले काम करताना खचून जाऊ नका. आपल्याला वचन दिलेलं आहे की तुम्हाला चांगल्या कामासाठी देव तुम्हाला प्रतिफळ किंवा बक्षीस किंवा पुरस्कार हे तुम्हाला देणार आहे. पण त्यासाठी चांगले काम करताना तुम्ही खचून जाऊ नका. गलातियराच्या 6व्या अध्यायात लिहिलेलं आहे, देवाची इच्छा आहे की आपण आपल्या मनापासून भक्तिपूर्वक, विश्वासाने आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्याला
विश्वासाने जगायचं आहे आणि आपण देखील जगायचं आहे आणि इतरांना देखील विश्वासामध्ये आणून त्यांना जगवायचं आहे. पवित्र शास्त्रामध्ये विश्वासाची व्याख्या अशा असलेल्या गोष्टी आहेत, अशा ज्या गोष्टी आहेत की ज्या न पाहिलेल्या गोष्टींचा पुरावा अशी आहे. श्रद्धेनेच आपण देव पाहत नसलो तरी तो अस्तित्वात आहे असं आपण म्हणतो. आपण आपल्या मनात श्रद्धा आहे, आपण देवाला इथं तिथं फिजिकली किंवा असं शारीरिक बघत नाही, पण आपली श्रद्धा आहे की तो अस्तित्वात आहे आणि त्याला मी जरी पाहत नसेल तर तो मला पाहत आहे. माझ्या अंतःकरणापुरात आपल्या मनामध्ये आपल्यामध्ये एक देवाची एक प्रतिमा आहे. आपण त्याचा शोध घ्यायला पाहिजे आणि तो अस्तित्वात आहे हे आपण मानतो नाही का, आणि मानलंच पाहिजे. आणि त्याला मनापासून शोधत असतानाच आपल्याला देवाचं मग काय समजतं, चारित्र्य समजतं, त्याचं प्रेम समजतं, त्याची करुणा समजते, त्याचे सामर्थ्य समजतं, त्याने आपल्या जीवनात काय चमत्कार केले हे समजतं आणि हे सगळं शोधण्याची आपण संधी घेतली पाहिजे. आणि ही फक्त पवित्र शास्त्रामध्ये वाचल्याने मिळते. प्रभूचं वचन ह्यामध्ये काय आहे लिहिलेलं आहे की तुम्ही माझा शोध घ्या, त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळणारच. पवित्र शास्त्रामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत जे असं दाखवून देते की लोकांनी त्याच्यावर विश्वासाने झटताना त्यांना देवानं प्रतिफळ दिलेलं आहे. आपण बघू शकतो, विश्वासाने नोहाने तारू बांधलं आणि त्याच्या कुटुंबाचं परमेश्वराने रक्षण केलं, त्याला प्रतिफळ दिलं. त्याच्या कुटुंबाद्वारे, त्याच्या 3 लेकराद्वारे संपूर्ण जगामध्ये किती वंश तयार झाले नाही का, किती मोठं लोकसंख्या तयार झालेली आहे. विश्वासाने हनोकाला या जीवनातून काढून टाकण्यात आले जेणेकरून त्याला मृत्यूचा अनुभव येऊ नये म्हणून, आणि त्याने देवाला प्रसन्न केलं आणि त्याला देवाने उचलून घेतलं आणि त्याला प्रतिफळ दिलं. विश्वासाने आपण नीतिमान झालो आहोत आणि येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवनाची देणगी मिळालेली आहे. आपल्याला काय प्रतिफळ मिळालेलं आहे, सार्वकालिक जीवनाची देणगी मिळालेली आहे. का तर आपण विश्वासाने आपण नीतिमान झालो आहोत आणि आपण येशू ख्रिस्तावर, जिवंत देवाचा पुत्र आहे, ह्याच्यावर आपण विश्वास ठेवला आहे. म्हणून ज्यांनी प्रभू आणि तारणहार म्हणून येशू ख्रिस्ताला आपले जीवन अर्पण केले आहे ते केवळ स्वर्गातच जाणार नाही तर त्यांनी ख्रिस्तासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना प्रतिफळ मिळणार आहे. आणि केवळ देवालाच माहित असलेल्या अटीच्या अधीन आहे. प्रत्येक गोष्टीला देवबापाने आड घातलेली आहे नाही का. जर तुम्हाला हे प्रतिफळ पाहिजे असेल तर तुम्ही असं वागलं पाहिजे, तुम्हाला हे जर बक्षीस पाहिजे असेल तर तुम्ही हे केलं पाहिजे. कारण आपल्या त्याला आपल्या अंतःकरणाच्या प्रेरणा माहित आहेत, आपण कसे आहोत हे माहिती आहे. यासाठी परमेश्वराने आपल्याला काय सांगितलेलं आहे की त्यांनी त्या ज्या अटी घातलेल्या आहेत त्या अटी तुम्ही पाळल्या पाहिजे. पुष्कळ लोक सांसारिक गोष्टीबद्दल जास्त त्यांना संसारामध्ये जास्त प्रेम असतं, काही आळशी असतात, काही अविश्वासू असतात आणि ह्यामुळं त्या लोकांनी पुरस्कार गमावलेले आहेत. जे अविश्वासू आहेत, जे संसारात गुरफटले आहेत, ज्या जगीत मोहात गुरफटलेले आहेत, जे अविश्वासू आहेत, त्यांनी हे पुरस्कार, जे बक्षीस आहेत देवाने आपल्याला देऊ केलेलं आहे ते त्यांनी गमावलेले आहेत. आणि पवित्र शास्त्रामध्ये बक्षीस आणि मुकुट देण्याचं वचन आपल्याला दिलेलं आहे. आपण पाहू शकतो मत्याच्या 6व्या अध्यायामध्ये ख्रिस्तानी विश्वासणाऱ्यांना पृथ्वीवरील खजिना नाही तर स्वर्गात खजिना साठवण्याचा सल्ला दिलेला आहे नाही का. तुम्ही पृथ्वीवर हे सगळं साठवून ठेवू नका, तर तुम्ही स्वर्गात काय करा, तुम्ही स्वर्गात त्या सगळ्या गोष्टीचा खजिना साठवा, हे बक्षीस तुम्ही स्वर्गात साठवा. म्हणून हे सर्व चांगले काम करत असताना एखाद्या वेळी प्रत्येकाने हे जाणून घ्यायचं आहे की जेव्हा ते अंतिम न्यायाच्या वेळी येशू समोर उभे राहण्याचा, तेव्हा विश्वासणाऱ्यांसाठी या निर्णयामध्ये त्याचे तारण झाल्यानंतर हे ते कसे जगले यासाठी स्वर्गात पुरस्कार समाविष्ट आहे. बघा, त्या सर्वांना जे विश्वासणारे आहेत, ज्यांचं तारण झालेलं आहे, त्यांना स्वर्गात हे पुरस्कार समाविष्ट आहेत. हे त्यांना दिले गेलेले आहेत, देवाने दिलेले आहेत. जे त्याचा परिश्रम पूर्वक शोध घेतात त्यांना देव खरोखरच प्रतिफळ देतो. हो, देतो. इब्री 11:6 असं लिहिलंय की आता विश्वासाशिवाय त्याला संतुष्ट करणं अशक्य आहे, कारण जो देवाकडे जातो त्याने विश्वास ठेवला पाहिजे. तो अस्तित्वात आहे आणि ज्याला शोधतात त्यांना तो प्रतिफळ देतो. आपल्याला हे अभिवचन दिलेलं आहे देवाने, तो तुम्हाला आणि मला प्रतिफळ दिल्या वाचून राहणार नाही.
आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि विश्वासाने त्याच्याकडे गेलं पाहिजे, तरच तो प्रतिफळ देणार आहे. आणि ते जे त्याला परिश्रमपूर्वक शोधतात त्यांना देवाकडून काय बक्षीस मिळतं ते आज आपण पाहणार आहोत. आपण बायबलमध्ये किंवा पवित्र शास्त्राचे संदर्भ घेतो तेव्हा शास्त्रवचने सिद्ध करतात की ज्या अशक्य गोष्टी शक्य झाल्या होत्या त्या आपण प्रामाणिकपणे परमेश्वराचा शोध घेतला आणि त्याचं पालन केलं. अशक्य ज्या गोष्टी आहेत त्या आपण केलेल्या आहेत. प्रथम म्हणजे आपण बघतो की उपवास आणि प्रार्थना. जेव्हा तुम्ही आणि मी प्रार्थना करतो तेव्हा आपण खोलीत जाऊन दार बंद करून आपण पित्याची आपल्या देवाची प्रार्थना करतो, जो गुप्त आहे, जो स्वर्गात आहे. आणि तुमचा आणि माझा पिता आहे जो गुप्तपणे आपल्याला पाहतो आणि तो आपल्याला काय करणार आहे, प्रतिफळ देणार आहे. आणि जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा तुमच्या डोक्याला काय करा, अभिषेक करा किंवा तेल लावा, तुमचा चेहरा स्वच्छ धुवा, जेणेकरून तुमचा उपवास इतरांना दिसणार नाही तर तो फक्त गुप्त पित्याला दिसेल. प्रार्थना करणे आणि उपवास करणे ह्या दोन गोष्टी अशा लिहिलेल्या आहेत की आणि तुमचा पिता जो गुप्तपणे तुम्हाला पाहतो तो तुम्हाला प्रतिफळ देईल. पहा किती मोठा विवेचन आहे, मत्याच्या 6व्या अध्यायात लिहिलेला आहे. आपण प्रार्थना करतो, आपण आत खोलीत जाऊन प्रार्थना करायची आहे दार बंद करून. आणि जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा इतरांना तो उपवास दिसावा म्हणून न करता तर फक्त गुप्त आपला जो पिता आहे, आपला देव आहे, त्यालाच दिसेल असं केलं पाहिजे आणि तरच तो आपल्याला प्रतिफळ देणार आहे. पहिले म्हणजे आश्वासन म्हणजे प्रार्थना आणि उपवास. देवाची इच्छा आहे की त्याच्या मुलांनी विश्वासाने भरलेल्या प्रार्थना आणि उपवासाद्वारे त्याचा शोध घ्यावा आणि जे त्याला मनापासून शोधतात त्यांना तो प्रतिफळ देण्याचं वचन देतो, अभिवचन देतो. आणि हे लिहिलेलं आहे इब्रीच्या 11व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. प्रार्थना हा मुख्य मार्गापैकी एक आहे ज्याद्वारे आपण देवावर आपला भरोसा दाखवतो आणि त्याला ओळखू शकतो. देव ज्या गोष्टींना महत्त्व देतो आणि बक्षिसे देतो त्यामध्ये तुमचा माझा साठा ठेवण्याची खात्री करा आणि तुम्ही प्रार्थना आणि उपवासाद्वारे देवाचे शोधण्याचे वैशिष्ट्यपूर्ण जीवन जगत आहात याची खात्री करा. हो, तुमची माझी खात्री झाली पाहिजे की मी उपासन प्रार्थनेद्वारे देवाचा मी शोध घेतलेला आहे आणि त्याद्वारे देव मला काय देणार आहे, बक्षीस देणार आहे, प्रतिफळ देणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे असुरक्षित लोक आहेत त्यांना आपण सहानुभूती दिली पाहिजे. असं लिहिलेलं आहे मत्याच्या 25व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. मग नीतिमान त्याला उत्तर देते की प्रभू, आम्ही तुला कधी भुकेले पाहिले आणि खायला दिले किंवा तहानलेले पाहून प्यायला दिले आणि आम्ही तुम्हाला अनोळखी व्यक्ती केव्हा पाहिली, तुमचे स्वागत केले किंवा नवून तुम्हाला कपडे घातले आणि आम्ही तुला आजारी किंवा तुरुंगात कधी पाहिले आणि भेटायला गेलो. तेव्हा तो काय उत्तर देईल, मी तुम्हाला खरे सांगतो जसे तुम्ही माझ्या या सर्वात लहान भावापैकी एकाला केले तसे तुम्ही माझ्यासाठी केलेलं आहे. देवाच्या वचनात असुरक्षित लोकांबद्दल सहानुभूती समाविष्ट आहे. आपल्या गरजू बंधू भगिनींना वस्त्र देणे, खायला देणे, त्यांचं स्वागत करणे, त्यांच्याकडे लक्ष देणे ही एक प्रकारची देवाची सेवा आहे आणि तशा करण्याने देवाने आपल्याला प्रतिफळ देण्याचं वचन दिलेलं आहे. तर यासाठी आपण काय केलं पाहिजे, जे असुरक्षित किंवा जे असे आहेत लोक दीन दुबळे, जे दुःखी कष्टी भाराक्रंच आहेत, ज्यांना अन्न वस्त्र नाही, अशा लोकांसाठी आपण आपले हात नेहमी सदैव पुढे असले पाहिजेत आणि त्यासाठी आपल्याला देवाने प्रतिफळ देण्याचं वचन दिलेलं आहे. जेव्हा आपण एका लहानातल्या लहान गरजूला आपण जेव्हा करतो तेव्हा. दुसरी गोष्ट म्हणजे आपण ख्रिस्ताच्या नावासाठी आपण कितीतरी सहन करतो नाही का, अपमान सहन करतो. आपण केव्हा करतो, जेव्हा आपण ख्रिस्ती किंवा आपण विश्वासणारे, त्याच्यावर विश्वासणारे आहोत तेव्हा जेव्हा आपला विश्वास प्रकट करतो तेव्हा लोक आपला छळ करतील, आपला अपमान करतील. जेव्हा लोक तुमचा तिरस्कार करतील, तुमचा निंदा करतील आणि तुम्हाला वाईट म्हणून नाकारतील तेव्हा तुम्ही धन्य आहात. त्या दिवशी आनंद करा, कारण पहा स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे, कारण त्यांच्या पूर्वजांनी आणि संदेष्टांनीही असेच केले. आपण पाहू शकतो लुकाच्या 6व्या अध्यायामध्ये. जेव्हा आजकाल आपण पाहू शकता भारतामध्ये कितीतरी लोकांचा छळ होत आहे, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा छळ होत आहे. भारतातच नाही तर भारताच्या बाहेर आजूबाजूच्या देश आपण पाहिले तर त्या देशांमध्ये देखील विश्वासणाऱ्यांचा, जे ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहेत
किंवा ठेवलेला आहे अशा लोकांचा छळ होत आहे, त्यांचा तिरस्कार केला जात आहे, त्यांचं नाव वाईट करत आहे, त्यांची निंदा करत आहे. येशू म्हणतो ज्यावेळी अशा गोष्टी जेव्हा तिरस्कार होतो तेव्हा तुम्ही आनंद करा आणि त्याच्या नावाने छळ केल्याचे वचन दिलेले आशीर्वाद आणि प्रतिफळ मिळते. जेव्हा त्याच्या नावाने तुमचा आणि माझा जेव्हा छळ होईल त्यावेळी त्या ठिकाणी आशीर्वाद आणि फळ मिळणार आहे. त्या ठिकाणी पित्याचे गौरव होणार आहे. येशू ख्रिस्ताची सुवार्ता इतकी महान आहे की पृथ्वीवर आपली थट्टा केली जाते तेव्हा आपल्याला स्वर्गात खजिना मिळतो. आपल्याला देवाशी समेट घडवून आणण्यासाठी आणि आपल्याला सार्वकालिक जीवन देण्यासाठी ख्रिस्त आपल्या पापासाठी मरण पावला. जे कोणी आणि कुणीही ते आपल्यामधून हिरावून घेणार नाही. पहा किती मोठं प्रतिफळ आहे ते आपल्याला, की आपण जेव्हा विश्वास ठेवतो, आपण देवावर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला सार्वकालिक जीवन देण्यासाठी ख्रिस्ताने आपल्याला आपल्या पापासाठी मरण पावलेले आहे आणि जे आपल्याला देवाशी समेट घडवून आणलेलं आहे ते कधीही कोणीही काढून घेऊ शकणार नाही. आपण पाहू शकतो रोमकराच्या पत्राच्या 8व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. पुढं काय आहे? शत्रूवर तुम्ही प्रीती करा, जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा. आपल्या शत्रूवर प्रीती केला, परंतु आपल्या शत्रूवर प्रेम करा आणि बदल्यात कशाची अपेक्षा करू नका, कारण त्या ठिकाणी प्रतिफळ मोठे आहे आणि तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल, कारण तो कृतज्ञ आणि वाईट लोकांवर दयाळू आहे. लुकाच्या 6व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. ज्याप्रमाणे ख्रिस्ती लोकांच्या नावानी किंवा ख्रिस्ताच्या नावाने अपमानित केल्याबद्दल देवाकडून आशीर्वाद मिळतात, त्याचप्रमाणे त्याचा अपमान करणाऱ्याबद्दल, प्रेम केल्याबद्दल त्यांना देखील आशीर्वाद आणि पुरस्कार दोन्ही मिळतात. जेव्हा आपण आपल्या शत्रूवर प्रेम करतो तेव्हा आपल्या तारणकर्त्याने आपल्याला वधस्तंभावर खिळलेल्यांना दाखविले दया आणि कृपेचं आपण अनुकरण करतो. जेव्हा त्याने म्हटले पित्या यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना माहित नाही. आपण पाहू शकतो लुकाच्या 23व्या अध्यायामध्ये ख्रिस्ताने आपल्या शत्रूवर प्रेम करून पित्याची कृपा दाखवली आहे आणि आपल्याला कृपा दाखवण्याची आणि तसेच करून अनंतकाळचे बक्षीस मिळवण्याची देखील संधी दिलेली आहे. आपल्याला काय सांगितलेलं आहे की आपल्याला ही कृपा दाखवलेली आहे येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आणि या शत्रूवर प्रेम केल्याने ती कृपा दाखवली. तसेच आपण देखील आपल्या शत्रूवर प्रीती करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे? अनंतकाळचं बक्षीस दिलेलं आहे. आपण इतरांना देखील आपण आपले हात सदैव पुढे असले पाहिजे. जे गरजू आहेत, दीन दुबळे, लहान, विधवा आहेत, अनाथ आहेत, पोरके आहेत, अशांना आपला हात सदैव उदारपणे आपण इतरांना दिलं पाहिजे. द्या ते तुम्हाला दिलं जाईल. चांगले माप खाली दाबले, एकत्र हलवले, धावत आले आणि तुमच्या मांडीवर टाकले जाईल, कारण तुम्ही वापरलेल्या मापाने ते तुमच्याकडे परत मोजले जाईल. लुकाच्या 6व्या अध्यायात लिहिलेलं आहे. इतरांना देणं, देवाने प्रतिफळ देण्याचं वचन दिलं आहे. तुमच्याकडे असलेले, तुमच्या मालकीत प्रत्येक भौतिक वस्तू, तुमच्याकडे असलेली प्रत्येक कौशल्य ही सर्वशक्तिमान देवाची एक देणगी आहे. आपल्याला एक देणगी आहे. आपल्याजवळ जे काही आहे ते देवाने आपल्याला दिलेलं आहे. आपण पाहू शकतो याकोबाच्या 1व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. हे जाणून आपण इतरांना उदारपणे दान करण्याचा प्रयत्न करू. विशेषतः जेव्हा आपण असे मानतो की एक क्रिया आहे जी देवाने प्रतिफळ देण्याचे वचन दिले आहे. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. देवाने काय ठिकाणी या ठिकाणी आपल्याला एक प्रतिफळ देण्याचं वचन दिलेलं आहे. इतरांचं आपण आदरातिथ्य करणं आणि जेव्हा आपण एखाद्याची आदरातिथ्य करतो तेव्हा त्याची परतफेड आपण करायची नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही मेजवानीला जाता तेव्हा गरीब, अपंग, लंगडे, आंधळे यांना आमंत्रित करा. तुम्हाला आशीर्वाद मिळेल, कारण ते तुमची परतफेड करू शकत नाहीत, कारण नीतिमानांच्या पुनरुत्थानाच्या वेळी तुमची परतफेड केली जाईल. पहा या ठिकाणी देखील प्रतिफळ देण्याचं अभिवचन दिलेलं आहे. पुनरुत्थानाच्या वेळी ती परत केली जाईल. लुकाच्या 14व्या अध्यायात लिहिलेलं आहे. म्हणून आपण आमंत्रण जेव्हा तुम्ही जेवण किंवा मेजवानी द्याल तेव्हा तुमच्या मित्रांना किंवा भावांना, नातेवाईकांना किंवा श्रीमंत शेजाऱ्यांना बोलवू नका, नाहीतर तेही तुम्हाला आमंत्रण देतील आणि तुम्हाला त्याची परतफेड होईल. यासाठी आदरातिथ्य असं करा की त्याची परतफेड कोणी करू शकत नाही. जीवनात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या पृथ्वीवर तुमची परतफेड करणार नाही, ज्यामध्ये आम्ही अनेक वेळा आदरातिथ्य करतो पण देव आपल्या प्रयत्नाकडे दुर्लक्ष करत नाही.
तो त्याच्या नावाने आपल्याला आदरातिथ्यासाठी नीतिमानांच्या पुनरुत्थानाच्या वेळी आपल्याला तो प्रतिफळ देण्याचे वचन देत आहे. त्यामुळे इतरांना आदरातिथ्य दाखवण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा बदलतो, तर भविष्यात तुम्ही अधिक आदरातिथ्य कसे करू शकता हे बघू शकता. देवाच्या सेवेत जेव्हा आपण असतो तेव्हा खूप बाहेरच्या सर्व गोष्टींचा आपल्यावर काय असतो, दबाव असतो. बाहेरचा समाजाचा जो किंवा भौतिक कितीतरी अशा गोष्टी असतात की त्याचा आपल्यावर काय असतो, दबाव असतो. 2 कोरिंथी 4 अध्यायामध्ये लिहिले, कारण हे हलके क्षणिक दुःख आपल्यासाठी सर्व तुलनेच्या पलीकडे वैभवाचे शाश्वत वजन तयार करत आहे. कारण आपण दिसणाऱ्या गोष्टीकडे पाहत नाही तर अदृश्य गोष्टीकडे पाहतो. कारण दिसणाऱ्या गोष्टी क्षणिक असतात पण ते न दिसणाऱ्या गोष्टी शाश्वत असतात. आपण पृथ्वीवर त्याची कशी सेवा करतो म्हणजे परमेश्वराची, याबद्दल देव आपल्याला प्रतिफळ देण्याचं वचन देतो. निराश किंवा नैराश्यात पडण्याऐवजी तुमची परीक्षा आणि संकटासाठी देव तुम्हाला प्रतिफळ देईल. आणि अधिकाधिक विश्वास आणि अवलंबित्व या वचनाला घट्ट आपण चिटकून राहिलं पाहिजे, धरून राहिलं पाहिजे. यासाठी काय केलं पाहिजे, आपण देवाच्या सेवा करताना किती जरी दबाव असले तरी आपण निराश होता कामा नये, नैराश्यात जायचं नाही. तर ह्या परीक्षेला आणि या संकटाला आपण तोंड द्यायचं आहे, तेव्हा देव आपल्याला प्रतिफळ देईल आणि आपण अधिक आणि अधिक विश्वासात आणि वचनाला घट्ट धरून राहायचं आहे. आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी देखील आपण आपल्यामधून इतरांना ख्रिस्त दिसला पाहिजे. कैलासेकराच्या 3 अध्यायात लिहिले, तुम्ही जे काही कराल ते मनापासून करा, माणसासाठी नव्हे तर प्रभूसाठी काम करा, कारण प्रभूकडे तुम्हाला तुमच्या प्रतिफळाचा वारसा मिळेल हे जाणून घ्या. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करत आहात. जेव्हा तुम्ही काम करत असता त्यावेळी तुम्ही प्रभूसाठी काम करा, तर माणसांसाठी नाही. तर तुम्हाला तुमच्या प्रतिफळाचा वारस मिळेल आणि तुम्ही प्रभू ख्रिस्ताची सेवा करत आहात हे दिसलं पाहिजे. येशू ख्रिस्ताची सुवार्ता केवळ विश्वासणाऱ्यांच्या वैयक्तिक आणि आध्यात्मिक जीवनात प्रवेश करत नाही तर ती कामाच्या ठिकाणी प्रवेश करते. आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी देखील आपल्यामधून इतरांना ख्रिस्त दिसतो. जेव्हा आम्ही आमच्या मालकासाठी किंवा आमचे वर्चस्व असतात काम करणाऱ्या ठिकाणी सर्वोत्तम काम करतो, तेव्हा आम्ही येशूसाठी आमचे सर्वोत्तम काम करत असतो हे कळालं पाहिजे. देव तुमचे प्रयत्न दुर्लक्षित होऊ देणार नाही, परंतु तुमच्या श्रमाचे प्रतिफळ देण्याचे तो काय करतो, वचन देतो. यासाठी तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा तुमच्यामधून इतरांना तुम्हामधून ख्रिस्त दिसला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये कितीतरी परीक्षा येतात नाही का, आपल्या जीवनामध्ये कितीतरी असे प्रसंग येतात की त्या प्रसंगातून जाताना आपण ख्रिस्ताचा स्वीकार करायचा का जगाकडे जायचा हा मोठे आपण द्विधामध्ये असतो. पण पेत्राच्या पहिल्या पेत्र आणि पहिल्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही आनंदी आहात, जरी आता थोड्या काळासाठी आवश्यक असलेल्या तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षांना दुःख केलंय, जाणून तुमच्या विश्वासाची चाचणी केलेली, सत्यता अग्नीद्वारे चाचणी केली तरी नाश पावणाऱ्या सोन्यापेक्षा अधिक मौल्यवान सापडेल. येशू ख्रिस्ताच्या प्रगटीकरणाच्या वेळी स्तुती आणि गौरव आणि सन्मान प्राप्त होतो. येशू ख्रिस्ताच्या प्रगटीकरणाच्या वेळी स्तुती आणि गौरव आणि सन्मान प्राप्त होतो. आपण नेहमी विश्वासाने चाललावे अशी देवाची इच्छा आहे नाही का. आणि परीक्षेच्या वेळी विश्वास ठेवणे आणि देवाकडून वचन दिलेले प्रतिफळ मिळेल. आपल्यामध्ये किती जरी आपल्या समोर संकट आले, परीक्षा असल्या, चाचण्या आल्या किंवा कितीही कठीण गोष्टी आल्या, नाश पावणाऱ्या सोन्यापेक्षा अधिक मौल्यवान सापडेल. काय सांगितलंय, तुमच्या वचनाची चाचणी केलेली, सत्यता अग्नीद्वारे चाचणी केली तरी नाश पावणाऱ्या सोन्यापेक्षा अधिक मौल्यवान सापडेल. त्यावेळी तुम्हाला देवाकडून वचन दिलेलं आहे, प्रतिफळ मिळेल, तुम्हाला बक्षीस मिळेल, तुम्हाला पुरस्कार मिळणार आहे. आपण 2 योहान आणि 1 अध्यायामध्ये लिहिलंय, कारण पुष्कळ फसवे लोक या जगात आहेत जे येशू ख्रिस्ताच्या देहात येण्याची कबुली देत नाहीत. कितीतरी असे लोक आहेत की ह्या जगामध्ये की ते विश्वासही ठेवत नाहीत की येशू ख्रिस्त ह्या जगात आला, देह धारण करून आलेला आहे, ह्या जगात आला, त्यांनी आपले ह्या जगात 33 वर्ष ह्या जगामध्ये त्यांनी काढले, असा विश्वास ठेवत नाही. तो आपल्या पापासाठी मरण पावला,
जो तिसऱ्या दिवशी परत उठला आणि 40 तो स्वर्गात गेला आणि तो आता एक अभिवचन देऊन गेला की मी परत येणार आहे. ह्याच्यावर हे अविश्वासू लोक विश्वास ठेवत नाही आणि असं एक फसवणूक करणारा आणि ख्रिस्त विरोधी एक समाज आहे. स्वतःची काळजी घ्या, जेणेकरून आम्ही जे काम केलं आहे ते तुम्ही गमवू नका, परंतु पूर्ण तुम्हाला त्यासाठी एक पारितोषिक आहे, एक बक्षीस आहे. तुम्ही ह्या फसव्या लोकांच्या नादी लागू नका, कारण सत्य काय आहे हे तुम्हाला माहित आहे. सत्य कोण आहे? येशू ख्रिस्त. मार्ग तोच आहे, सत्य तोच आहे आणि सार्वकालिक जीवनाचं जे बक्षीस आपल्याला त्याच्याद्वारे मिळणार आहे ते देखील आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. यावर तुम्ही विश्वास ठेवून जगा. येशूने सांगितले तो सत्य आहे, योहानाच्या 14 येते. त्यामुळे त्याचा अर्थ असा की आमची वचनबद्धता, आमची आत्मपरीक्षण देवाचा सन्मान करतं आणि आम्हाला मिळणारे बक्षीस किंवा पारितोषिक सुरक्षित करतं. देव तुम्हाला काय बक्षीस मिळेल ते सांगतो. येशू ख्रिस्त त्याच्या नीतिमत्तेशिवाय देवासमोर उभा राहणे आणि त्यामुळं सार्वकालिक जीवनासाठी पुनरुत्थानामध्ये सहभागी होण्यास असमर्थ असणे हे कोणत्याही व्यक्तीला सर्वात मोठं नुकसान होऊ शकतं. येशूवरच विश्वास ठेवा. देवासमोर आपल्याला उभं राहायचं आहे न्यायाच्या दिवशी आणि आपल्याला त्यावेळी आपल्याला विश्वासावर आपल्याला काय होणार आहे? आपल्याला पारितोषिक मिळणार आहे. येशू ख्रिस्ताला तुमचा तारणारा म्हणून ओळखा, तुम्ही त्याचा प्रभू म्हणून त्याचा स्वीकार करा आणि त्याची सेवा करा. यातच फायदा आहे आणि यामुळे आपल्याला काय आहे? पारितोषिक तो द्यायला तयार आहे. स्तोत्राच्या 27व्या अध्यायात किंवा यिर्मयाच्या 29व्या अध्यायामध्ये असं लिहिले, देवाबरोबर वैयक्तिक भेट जे लोक त्याचा परिश्रमपूर्वक शोध घेतात त्यांच्या समोर देव स्वतःला प्रगट करेल. अभिवचन आहे, प्रगट करणार आहे तो स्वतःला आणि हे आपल्याला मोठं पारितोषिक तो आपल्याला समोर आहे म्हणजे आपल्याला किती मोठं पारितोषिक आहे, नाही का? देवाचा जे मनापासून शोध घेतात त्यांना पाहण्यासाठी देव या जगातील सर्व मानव जातीला स्वर्गातून खाली पाहत आहे. देवाचे राज्य, धार्मिकता शोधणं ही प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीची, ख्रिस्ती विश्वासणाऱ्याची काय प्राथमिकता आहे. देवाची उपस्थिती, त्याची इच्छा, मार्गदर्शन, सल्ला, शहाणपण, तरतूद, सामर्थ्य, संरक्षण आणि या जीवनात आपल्याला आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करा. ज्यामध्ये देवाची उपस्थिती आहे, त्याची इच्छा, ह्या सर्व गोष्टीचा आपण पाठपुरावा केला पाहिजे. ज्या आपण त्याच्याबरोबर चांगला वेळ घालवतो तेव्हा आपण त्याचे वैभव, चारित्र्य, प्रतिबिंब आपण काय करू शकतो? प्रगट करू शकतो. त्याने आपल्याला केवळ पृथ्वीवर या जीवनात नव्हे तर विशेषतः त्याच्यासोबत अनंत काळचे जीवन देण्याचे वचन दिले आहे. हे सर्वात मोठं बक्षीस आहे, सर्वात मोठं पारितोषिक आहे की आणि हे प्रतिफळ आपल्याला तो देणारच आहे. जे हे बक्षीस आहे ते आपल्याला आपल्या ह्या जीवनातलं हे प्रतिफळ आहे, ते आपल्याला तो बक्षीस हे देणार आहे. सर्वात मोठं काय आहे? त्याच्यासोबत अनंत काळचं जीवन आपण काय करणार आहे? आपण जगणार आहोत. आपण आता पाहिलं, कितीतरी गोष्टी पाहिल्या नाही का? आपल्या जीवनात असलेल्या निवडीचा आपण सर्वोत्तम उपयोग कसा आपण केला पाहिजे आपण पाहिलं पाहिजे. आणि आपण आता सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या की कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला प्रतिफळ आहे. विश्वास जतन करण्यासाठी, ख्रिस्ताच्या शिकवणीमध्ये विश्वासूपणे चालू राहण्यासाठी, देवाचे नियम पाळण्यासाठी, चांगले वागण्याबद्दल, मनापासून चांगले काम केल्याबद्दल, धार्मिकता पेरण्याबद्दल, गरिबावर दयाळूपणा दाखवल्याबद्दल, त्याच्यामुळं आपला जो छळ होत आहे, छळाच्या वेळी आत्मविश्वासाच्या चिकाटीने दुःख सोसून उभे राहिल्याबद्दल, देवाच्या फायद्यासाठी सहन करणे निवडल्याबद्दल, खरे संदेष्टे किंवा नीतिमान पुरुषांचे स्वागत करण्यासाठी, माणसापेक्षा देवाच्या स्तुतीसाठी धार्मिक कृत्य करणे यासाठी, देवाच्या दृष्टीने चांगल्या दर्जाच्या कृतीसाठी, शत्रूवर प्रेम करण्यासाठी आणि अपेक्षा न करता त्याचे चांगलं काम करण्यासाठी आपल्याला काय आहे? प्रतिफळ दिलेलं आहे. विश्वासणाऱ्यांना देवाची आज्ञा पाळण्यास, जोखीम पत्करण्यास, अडथळ्यांना तोंड देण्यास, कठीण परिस्थितीत आणि अज्ञात परिणाम असूनही दुःख सहन करण्यास सक्षम करतं. विश्वासाला देवाची मान्यता मिळते आणि त्याला प्रतिफळ मिळेल. जे लोक विश्वासात राहतात ते या प्रत्येक ख्रिस्ती भक्तांना परमेश्वराने प्रतिफळ देण्याचं वचन दिलेलं आहे. चला आपण आपल्या परमेश्वराचा शोध घेऊ आणि त्याचं आपल्याला प्रतिफळ दिल्याशिवाय तो राहणार नाही.